खेळ केवळ शारीरिक तंदुरुस्तीसाठीच नव्हे तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी देखील महत्त्वाचा आहे. खेळामुळे व्यक्तिमत्व विकास साधला जातो, ज्यामुळे आजच्या स्पर्धात्मक युगात अनेक संधी प्राप्त होतात, असे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेच्या उद्घाटनावेळी व्यक्त केले. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड यांच्या संयुक्त राज्य स्तरीय टेबल टेनिस स्पर्धा रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. रयत शिक्षण संस्थेचे आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स कॉलेज यामध्ये येथे 17 वर्षाखालील मुले आणि मुली या वयोगटासाठी ही स्पर्धा 12 ते 14 डिसेंबर दरम्यान रंगणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश ठाकूर, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय कडू आणि सूर्यकांत ठाकूर, आंतरराष्ट्रीय कोच जयदीप भिवंडकर, सचिन पुरी, आर. ए. पाटील, ईश्वर कदम, दत्तात्रय साळसकर, राजाराम कुंभार, जगदीश मरागसे, सुचिता ढमाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्याच्या 8 महसुली विभागातून आणि क्रीडा प्रबोधिनीच्या संघासह एकूण 9 विभागातून 45 मुले आणि 45 मुली सहभागी झाल्या आहेत. या स्पर्धेतील विजयी संघ आणि निवड चाचणीतून निवडल्या गेलेल्या उत्कृष्ट खेळाडूंना 26 ते 31 डिसेंबर या कालावधीत पेरांबदूर, तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. या महाविद्यालयामध्ये आपण इथं राज्यस्तरीय शालेय टेनिस स्पर्धा या स्पर्धांसाठी आपण आलात, या पार पडलेल्या आहेत. खरोखर समजा यासाठी आपण ज्या प्रकारे आपण ह्या स्पर्धांमध्ये खेळलात त्याच्यामुळेच ही स्पर्धा ही यशस्वी होऊ शकली असं मी इथे म्हणतो. आणि त्यासाठीच मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की चांगल्या प्रकारे आपण खेळ खेळत आहात. आपण जर चांगले खेळलात तर आपले भाऊ, आपले नातेवाईक, आपले मित्र हे आपल्या ह्या गेमकडे हे आकृष्ट होणार आहेत, अट्रॅक्ट होणार आहेत आणि त्यामुळेच गेम मोठे होऊ शकतील. जेवढं आपण चांगल्या प्रकारे खेळाल तेवढं आपलं मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ हे दोन्ही चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल. त्याचा फायदा हा पुढील काळामध्ये ज्या वेळेला आपण ह्या प्रोफेशनल वर्ल्डला सामोरे जाणार आहात त्यावेळेला आपल्याला जे सक्सेस भेटणार आहे त्या सक्सेसमध्ये तुम्हाला याचा उपयोग होणारच आहे. पण तो सक्सेस कधी जेव्हा तुम्ही हात टाकणार, परंतु एक चांगला खेळाडू हा जेव्हा असा फक्त लांब उभा असतो त्याच वेळेला त्याच्यावरती लक्ष जात असतं. आणि आजचं जग हे पूर्णपणे कॉम्पिटेटिव्ह असं वर्ल्ड आहे. ह्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये चांगल्या पर्सनॅलिटीला महत्त्व आहे. जर तुमच्याकडे अशा प्रकारची चांगली पर्सनॅलिटी असेल तर तुम्हाला ती संधी पहिले तुम्हाला भेटणार आहे. हा महत्त्वाचा फायदा तुम्हाला स्पोर्ट्समध्ये असण्याचा होणारच आहे. त्याचबरोबर आपण या इथे राज्यस्तरीय खेळ खेळताय, खरोखर सांगता आपलं भविष्य नक्कीच चांगलं आहे असं मी सांगू शकतो. मी म्हणूनच आपलं सर्वांचं इथं अभिनंदन करतो. But you will see this kind of table tennis hall, and that too fully air conditioned. And one fine day, me and Kadu sir and Thakur sir will produce Olympic champion within the next 10 years. That is my promise. As far as all the players from Maharashtra are concerned, if any person, any player has any kind of doubt regarding anything, regarding the rubber, regarding his game, regarding his progress, जर तुमचा गेम जर पुढे जात नसेल, यू हॅव बीन प्लेइंग फॉर अ व्हेरी लॉंग टाईम अँड यू आर नॉट गेटिंग द डिझायर्ड रिझल्ट, यू कॅन टेक माय नंबर फ्रॉम एनीबडी. आय हॅव मेड अ फाउंडेशन दॅट इज कॉल्ड गुड डीड वेलफेअर फाउंडेशन. तुम्ही गुगल सर्च कराल तर तुम्हाला गुड डीड वेलफेअर फाउंडेशनचे तुम्हाला हे सगळे डिटेल्स मिळतील. आय एम द चेअरमॅन ऑफ द महाराष्ट्र स्टेट पॅरा कमिटी and I am the first and only coach in India to be nominated for the ITTF Para Mentorship Program. Sir, तुम्ही ऐकते ना? So I promise you in front of everybody that one fine day we are going to have an Olympic champion from Raigad district. Thank you very much. मी या निमित्तानं विविध जिल्ह्यांमधून आलेल्या सर्व खेळाडूंचं, त्यांचे जे कोच आहेत, त्यांचे पालक आहेत, यांचं महाविद्यालयाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. महाविद्यालयाबद्दल जर सांगायचं असेल तर गेली 55 वर्ष आम्ही वाटचाल करतो एक शिक्षण क्षेत्रामध्ये. आणि आज जे मान्यवर तुम्ही स्टेजवर पाहताय ही आमची कमाई आहे की 3 मान्यवर या ठिकाणी जे बसलेले आहेत ते आमच्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
आणि आज ते समाजासाठी ज्या पद्धतीनं काम करतायत न थकता अविरतपणं, ते पाहून आम्हाला अतिशय अभिमान वाटतो. मी सुद्धा याच महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे हे आवर्जून या ठिकाणी सांगतो. आज या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून काम करताना मनस्वी आनंद होतोय. आणि या महाविद्यालयाची विद्यापीठ स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर अतिशय चांगली कामगिरी गेल्या काही वर्षामध्ये आम्ही केलेली आहे. आणि एका नामांकित महाविद्यालयामध्ये तुम्ही आलेला आहात याचाही मला मनोमन आनंद वाटतो. सरांनी मगाशी उल्लेख केला की टेबल टेनिस या इव्हेंटमध्ये कशा पद्धतीनं आपल्या देशानं प्रगती केलेली आहे. काही नावं आपले जे निवेदक आहेत, शरद कमाल असेल किंवा बात्रा, आपण ज्यांचं मनिका बात्रा यांचं नाव घेतलं, कमलेश मेहता हे सुद्धा एक जुनं नाव आहे की ज्यांनी भरीव कामगिरी आपल्या देशासाठी केलेली आहे. परंतु ऑलिम्पिकमध्ये आपल्याला पाहिजे एवढं यश मिळवता आलेलं नाही. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आपण शरद कमाल यांनी गोल्ड मेडल आपल्याला मिळवून दिलेलं आहे. परंतु ऑलिम्पिकमध्ये आपल्याला अजून टेबल टेनिस या इव्हेंटमध्ये यश मिळवता आलेलं नाही. आपण सांघिक हॉकीमध्ये अनेक गोल्ड मेडल्स मिळवलेले आहेत. किंवा अभिनव बिंद्रा असतील नेमबाजीमध्ये, नीरज चोप्रा भालाफेक स्पर्धेमध्ये यांनी गोल्ड मेडल आपल्याला मिळवून दिलं आहे. बॉक्सिंग असेल किंवा लॉन टेनिस असेल, लियांडर पेस यांनी आपल्याला त्याच्यामध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलेलं आहे. बॅडमिंटनमध्ये PV सिंधू असतील, सायना नेहवाल यांनीसुद्धा मेडल मिळवून दिलेलं आहे. परंतु अजूनही आपल्याला टेबल टेनिस या इव्हेंटमध्ये ऑलिम्पिकमध्ये यश मिळालेलं नाही. मला संजय कडू साहेब खात्री आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं काम करताय या फेडरेशनमध्ये, एक दिवस असा येईल की ह्याच विद्यार्थ्यांमधून एक ऑलिम्पिक विजेता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तो दिवस आपल्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा असेल. वाघसाहेब, हा दिवस लवकरात लवकर येवो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेबल टेनिस हा खेळ सर्वसाधारणपणे 200 वर्षापासून खेळला जाणारा खेळ आहे. 200 वर्षापूर्वीपासून. या खेळाला पूर्वी गोसीमा असं म्हणत असत. त्यावेळी लाकडी फळी आणि रबरी बुच्च्याच्या सहाय्याने खेळायचं. 1902 मध्ये जेम्स गिब्सनी सेल्युलाइड बॉल शोधून काढला. आणि त्याच दरम्यान गुड्स या व्यक्तीनं केमिस्टच्या दुकानामध्ये रबरी चटई बघितली आणि त्याच्या लक्षात आलं की रबरी चटई जर ह्या बॅटवर चिकटवली तर खेळामधली एक रंजकता वाढेल आणि लोक आकर्षित होतील आणि त्यांनी लोक खेळू लागले. खेळताना बॉल आणि बॅटचा संपर्क झाला पिंग पॉंग असा आवाज यायचा, म्हणून ह्या खेळाचं नाव पिंग पॉंग खेळ असं पडलं. 1921 मध्ये जागतिक असोसिएशन स्थापन झाली. त्या असोसिएशनचं नाव पिंग पॉंग असोसिएशन असंच होतं. आणि 1922 मध्ये ह्या टेबल टेनिस हे नाव पडलं. टेबल टेनिसमध्ये भारतानं फक्त ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवलं नाही, बाकी सर्वच म्हणजे कॉमनवेल्थ असू दे, एशिया कप असू दे, जागतिक लेवलमध्ये इंदुपुरीनं 6 वर्ष जागतिक चॅम्पियनशिप मारलेली आहे. भारताने टेबल टेनिसमध्ये बरंच काय कमवलेलं आहे. आणि आता तर आपल्या मुलींना चायनामध्ये जाऊन चायनाच्या मुलींना हरवलेलं आहे, इंडियाच्या मुलींना. आणि खरंच टेबल टेनिसमध्ये इंडिया आता खूप प्रगती करत आहे.